सातत्यानं सरकारचे अनेक विषय असतील, त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासंदर्भात असेल किंवा एखादी घटना असेल किंवा एखादा विषय असेल, हा वेगळ्या मार्गाने जात असेल, तर त्याला सुधारित ठिकाणी आणि योग्य मार्गावर आणण्याचं काम सातत्यानं सुधीर मुनगंटीवार आपल्याला करताना पाहायला मिळतं. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सुधीरजी, साधारणतः पाहायला गेलं तर सरकारचे अनेक विषय तुम्ही साधारणतः स्वतः हाताळत आहात. सध्या तुम्ही एक विधेयक जे ते मांडलं होतं, मात्र ते विधेयक मराठीतून होतं म्हणून ते राज्यपालांकडे गेलं नाही. नेमका काय विषय काय? नाही, साधारणतः तुम्ही जर मंत्रालयामध्ये गेला तर ज्या पाटीचा आकार 1 फुटाचा होता, पहिल्यांदा आपण काय करायचो की फक्त नाव लिहायचो, मंत्री असेल सुधीर मुनगंटीवार, मग त्याच्यामध्ये सुधारणा झाली सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार. आता त्यामध्ये आईचं नाव टाकायला लागले. साधारणतः बदल्यांचे जे अर्ज येतात त्या बदल्यांच्या अर्जामधला कॉमन मुद्दा जो 90% आहे तो म्हणजे वृद्ध आईवडिलांची सेवा करण्यासाठी माझी बदली ही या ठिकाणी करावी. मग माझ्या मनात विचार आला, जेव्हा एक आई वडील एका सरकारी कर्मचाऱ्यांचे माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की माझा मुलाला पगार चांगला आहे, गठ्ठ पगार आहे, आम्हाला पोषत नाही, आम्ही जन्म दिला. माझ्या मनात विचार आला की प्रसूती वेदना किती असतात, तर 20 हाडं मोडण्याच्या जेवढ्या वेदना होतात ती प्रसूती वेदना आहे. मग आई जर अशी म्हणत असेल की माझा मुलगा मला पोसत नाही, तर बाकी नंतर पाहू. एक कायदा मी प्रस्तावित केला. तो कायदा असा आहे की ज्या कायद्यामध्ये कोणत्याही सरकारी अधिकारी कर्मचारी किंवा शासनाच्या ट्रेझरी मधून ज्याला पगार दिला जातो, या कर्मचाऱ्याच्या आई वडिलांनी जर पत्र दिलं की माझा मुलगा मला पोसत नाही, 1 महिन्याच्या आत आर्बिट्रेशन, 1 महिन्याच्या आत 20% त्याचा पगार हा त्याच्या आई वडिलांच्या अकाउंट मध्ये जमा करेल, असा त्या कायद्याचा भाग आहे. जगामध्ये काही देशांमध्ये असा कायदा नाही, पण थोडेफार फरकाने असे कायदे केले आहे. आता आपला देश मातृदेवो भव पितृदेवो भव म्हणजे आई आणि वडील हे देवा समान आहे, आणि तुम्ही देवाच्या संदर्भात अशी थट्टा करत असाल तर हा कायदा मी दिला. साधारणतः 1995 पासून मी अशासकीय विधेयक अनेक देतो, पण अशी कधी अडचण आली नाही की मग इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून द्यावं असं कधी सांगितलं नाही. पण पहिल्यांदा जेव्हा असं झालं तेव्हा मी माननीय अध्यक्ष मोदयांना विनंती केली की उद्या हे बिल माझं जे आहे ते चर्चेला यायला पाहिजे. इंट्रोडक्शन झालं, पुनर्स्थापना झालाय, आता खंडशः चर्चा जी आहे ती उद्या व्हायला पाहिजे. पण तेव्हा मला असं उत्तर देण्यात आलं की उद्या तुमचं बिल हे आम्हाला आणता येत नाही, कारण महामहिम राज्यपाल महोदयांना इंग्रजी भाषेत करून द्या. आतापर्यंत मी कधी इंग्रजी भाषेत बिल दिलं नाही, पण जेव्हा अशा पद्धतीने माननीय अध्यक्षांनी सांगितलं तेव्हा मी साधारणतः अध्यक्ष महोदयांना विचारलं की बा हे काही योग्य नाही. अध्यक्ष महाराज म्हणाले की संविधानात ही तरतूद आहे, तर ठीक आहे, संविधान आणि बाकी ठिकाणच्या तरतुदी बदलल्या पाहिजे किंवा सरकारने इंग्रजी करून पाठवलं पाहिजे. साधारणतः मंत्रालयातलं असेल किंवा राज्याचं कामकाज असेल हे संपूर्णपणे मराठीमधून होताना पाहायला मिळत आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला, मुळामध्ये मराठीचा इथे थोडाफार प्रश्न आहेत ना, मात्र तुम्ही ज्या प्रकारे कायद्याच्या नियमानुसार संपूर्ण कारभार हा मराठीतून करण्याचा तुमचा प्रयत्न आहे, मग ज्या प्रकारे इंग्रजीमधून हे द्यायला पाहिजे, मग राज्यपालांना कुठेतरी याच्यामध्ये मराठीकडून योग्य ती माहिती सगळी मिळाली पाहिजे. नाही, माझं तर म्हणणं आहे मराठीत करावं, आणि सरकारचे जे अधिकारी आहे राज्यपाल महोदयांना त्यांनी ट्रान्सलेट करून द्यावं. पण ही जी पद्धत आहे ही इंग्रजांच्या काळातली होती. आता माननीय युगपुरुष नरेंद्र मोदीजी अनेक नियम बदलत आहे, तर मला वाटतं की भविष्यात हाही नियम बदल, इंग्रजी मी का करून देऊ, आणि त्यापेक्षा सरकारने करून मी मराठीत बिल देऊ. मग जे अधिकाऱ्यांचं काम आहे ते आता आमदारांनी करायचं का? हो ना, मग इंग्रजीत मी कशाला करू, आणि या अगोदर कधी असं झालं नाही, हे पहिल्यांदा झालं. तुम्ही याबाबतचा प्रस्ताव किंवा प्रश्न अध्यक्षांना नाही, विचारला? अध्यक्षांना विचारणा केली. आता याचा पाठपुरावा मी सुरू करेन, सेक्शन काढेल, त्या सेक्शन नुसार मी देशाच्या कायदेमंत्र्यांना विनंती करेन किंवा असं असेल तर तुम्ही एवढे कायदे बदला तर हाही बदला. भाऊ, ज्या प्रकारे पाहतोय, आज सकाळी विधान भवनाला ईमेल आला होता, निनावी ईमेल आला होता, त्याच्यामध्ये मिसाईलचा उल्लेख होता आणि बॉम्बचा उल्लेख होता. धमकी सातत्याने येताना पाहायला मिळते. आता विधान भवनाला ही धमकी आलेली कसं पाहतो? गंभीरपणे बघितलं पाहिजे. कोणत्याही धमकीला आपण कोणीतरी वेडा, मानसिक रुग्ण, कोणीतरी पागल असा काही ईमेल करतो असं कधीच गृहीत धरू नये. अतिशय गंभीरपणे अशा धमक्यांना बघितलं पाहिजे. या संदर्भामध्ये खबरदारी घेतली पाहिजे, सावधानी घेतली पाहिजे, आणि सावधान होऊन जेव्हा अशा पद्धतीचा गुन्हेगार सापडतो तर आपले कायद्याच्या तरतुदी अपुऱ्या आहे, आपण अशा व्यक्तीला धडा शिकवला. विरोधक याच मुद्द्यावरून इंटेलिजन्सला टार्गेट करण्याचा प्रयत्न चालू आहे, कारण इंटेलिजन्सचं लक्ष नाहीये का? त्याचा इंटेलिजन्सशी काय संबंध? गुप्तहेर संघटना काय करतात? मग तुमच्याकडे 12 बॉम्बस्फोट झाले तेव्हा काँग्रेसची गुप्तहेर
संघटना काय करत होती, काहीतरी वेड्यासारखं बघायचं. यागा काय गुप्तचर विभागाचा आहे का हमगा जागा का? अहो एक धमकी आली तर तुम्ही पूर्ण चौकशी करतच आहात. बघा आता कधी कधी यांची कीव येते. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. कॅमेरा पर्सन अजय सर, वैभव पाटील, मुंबई.